ज्ञानदीप लावू जगी। हे अकारण आले भक्त काम कल्पतरून श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेन अथांग दयेन आजच्या या प्राप्तस्थळी या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणास्थान वैर्यानं सुद्धा ज्यांचं वर्णन करावं महाराष्ट्रातली वारकरी संप्रदायाची पताका ज्यांनी महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवली नाही बाबा, संपूर्ण भारत देशापुरती मर्यादित ठेवली नाही तर संपूर्ण जगभरामध्ये ज्या वारकरी संप्रदायाचा कळस घातला तुका झाला असे कळस वैर्यानं सुद्धा ज्यांचं वर्णन करावं आणि महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायाचा एक आदर्श उभा निर्माण करावा श्रीमंत श्री संत जगद्गुरु जगन्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाई रमण सदैव वैकुंठ गमन ज्यांना केलं श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा गोड असा अभंग वडिलांचं महत्व विशद करणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल। या अभंगातून महाराज काय सांगतात याच्याकडे जर लक्ष दिलं तर आई बरं का दादा अभंग सोपा आहे पण तितकाच अवघड आहे पण काय सांगितलंय बाबा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा मिरासी म्हणजे व्याकरण अर्थ सांगतो परंपरा मग काय परंपरा आहे तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा साधा वया नाही बरं पांडुरंगा हा बरीच लोक म्हणजे साधा वया ते दुसऱ्या अभंगात घी न मी जन्म या हा हा बरेच जोडून देतात हा सांगा महाराज म्हणतात की माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे देवा आमची मिराशी आहे कसली मिराशी माझ्या वडिलांनी जे जे काही केलंय ते परंपरेगत तुझं आजपर्यंत करत आलोय म्हणून तुझी चरण सेवा पांडुरंगा काय केलं आमच्या वडिलांना उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे आणि म्हणून हे वंश परंपरेने जे जे काय आलंय म्हणून त्याचा दास मी अंकित आहे म्हणून मला लाज कोणाची वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे विठाला। सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या श्री क्षेत्र इनामगाव आणि या इनाम गावातील आपल्या सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व खर तर ज्यांना आपण आवर्जून आबा म्हणायचे आदरणीय कैलासवासी जालिंदर आबा बापूराव गांधले बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व नातेवाईक गणगोत्र आप्तेष्ट सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। प्रथमतः मी सर्वांच्या चरणाला स्पर्श करतोय। बाबांनी आपण खरं तर गावच्या सामाजिक राजकीय घडामोडीत फार मोठा वाटा त्याचप्रमाणे गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीमध्ये चेअरमन होते त्याचप्रमाणे आई खरं तर त्यांच्या आई शांताई त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी आदरणीय खरं तर कुसुमाई त्याचप्रमाणे त्यांच्या मागे 2 मुलं आणि 2 मुली त्यामध्ये अविनाश दादा असतील युवराज दादा असतील त्याचप्रमाणे 2 मुली त्यामध्ये मयुरीताई असतील आणि खरं तर उषाताई असतील। आज ह्या दोन्ही मुलींना जर विचारलं तुमच्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत तर त्यांच्या डोळ्यात पाणी येईल त्या सांगतील दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझे जालिंदर आबा जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत माझं माहेर। लेकीच्या जीवनामध्ये माहेर म्हटलं का तिचा बाप असतो बाप कधीच रडत नाही आपल्या लेकीचं लग्न असतं त्या दिवशी तिच्या गळ्यात धाय मोकलून गळ्यात पडून रडतो त्याचं नाव बाप आहे। आज खरं तर मयुरीताई आणि उषा अक्का दोघी जणी या कीर्तनात बसल्यात आज या दोघींनाही जर विचारलं तर आज बापाचं महत्व सांगतील अविनाश दादा युवराज दादा दोघही जण बापाचं महत्व सांगतील फार मोठी श्रीमंती कमवतील गड्या पण आज खरं तर कौतुकाची थाप टाकणारा बापच आज त्यांच्यातून निघून गेलेत आबा निघून गेलेत। आज किती पैसे दिले म्हणजे आबा वापस येणार नाही आणि खरं तर आज त्यांच्या ठिकाणी आपण प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलेलो आहोत। त्यांच्या मागे 2 भाऊ आहेत त्यामध्ये दिलीप दादा आहेत कैलास दादा आहेत नातू विराज दादा आहे आयन दादा आहे
त्याचप्रमाणे त्यांचे चुलत भाऊ त्यामध्ये भावांचा मोठा परिवार आहे. सुंदरराव असतील, दौलत दादा असतील, शिवाजी दादा असतील, बाळासाहेब दादा असतील, बाबासाहेब दादा असतील, भास्करराव असतील, सर्व आपतेष्ट नातेवाईक परिवार. या परिवाराच्या वतीनं माझ्या वाटेला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा. वरच्या भोंग्याचा आवाज थोडासा कमी करा, त्याचा रिफ्लेक्ट होतोय. भोंग्याचा सांगितलाय मी, हा तसं कमी करा. आणि म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. उत्कृष्ट अशी गायनाचार्य मंडळी, उत्कृष्ट अशी टाळकरी मंडळ, माझ्यापेक्षा वयानं तपानं ज्ञानानं तिन्ही गोष्टी मोठे असणारी तुम्ही संत मायबाप कृपावंत सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या समोर बसलेले परमार्थिक, राजकीय, धार्मिक सगळ्या क्षेत्रातील, परत म्हणायचे नाही महाराजांनी नाव घेतलं नाही, सगळ्या क्षेत्रातील सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. सगळेजण उपस्थित आहे. कार्यक्रमाला सुरुवात करायची. विनेकरी बाबांपासून आमच्या दादांपर्यंत सगळ्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सगळेजण तुम्ही महेशाच्या मूर्ती गोड टाळ वाजवताय, गोड अशी साथ देताय. द्यावे तेवढे धन्यवाद. मज पामरा ए काय थोरपण पाहिची वाहन पायवरी. दोन्ही तिन्ही गायनाचार्य काय वाटतं, वा तुम्ही गायला लागले असं वाटतं मंडपातली एखादी म्हातारी ओसलावा आणि तुमच्यावर ओवळावून फेकून द्या, आपलं ठेवून द्यावा, असं इतकं गोड गाणं आहे तुमचं. द्यावे तेवढे धन्यवाद. दोन्ही मृदुंगाच्या भोंग्याचा आवाज कमी करायला सांगितला मी. भोंग्याची जी मशीन आहे तिचा कमी करा, मी पाया पडून विनंती करतोय. मला जे सांगायचे ना ते कळत नाही. इथं आवाज इथला कमी नका करू, वरचा आवाज कमी करा, त्याचा रिफ्लेक्ट होतोय. जी अँप्ली जोडली भोंग्याला त्याची कमी करा, आवाज घुमतो जास्त. मग इथला जास्त साऊंडचा आवाज वाढवा, साऊंडचा. विठ्ठल सगळं काही गोड आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. दोन्ही मृदुंगाचार्य खरं तर आदरणीय महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट आदरणीय ओंकारजी महाराज घेगडे या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे आभार. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्त परायण आमचे अजितजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्याकरता महाराष्ट्रातील एक नामांकित चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातलं नामांकित कीर्तनकार ज्याच्यावर असतात, म्हणजे टॉप 10 ज्याच्यावर ज्या कीर्तन आपल्याला पाहायला मिळतात, ते या ठिकाणी आजचं चॅनल जे आपल्याला या ठिकाणी सगळ्यांचे चेहरे आपल्याला महाराष्ट्र नाही, भारत देश नाही तर जगातले 288 देश हे कीर्तन पाहणार आहे. आदरणीय आमचे गावडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर त्यांचे सुद्धा आभार. ज्ञानदीप लाऊजगी असं एक चॅनल आहे. खरं तर युट्यूबला जर गेला तर युट्यूब नावाचं एक खरं तर ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये ते ज्ञानदीप नावाचं एक चॅनल आहे, ज्ञानदीप लाऊजगी. खरं तर ते जावं आणि ते पाहावं. किती गोड असं चॅनल आहे आणि गोड असं त्या ठिकाणी त्यांचं चॅनल आहे, व्हिडिओज असतात. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या समोर बसलेले, मागं बसलेले माता मौल्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या या चिंतनाला सुरुवात. मस्तके पायावरी, मस्तके पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. तर या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यानं, धर्मवीर शंभू राजांच्या छाव्यानं, तुकोबारायच्या गाथ्यातल्या अभंगानं, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवीनं, सावता महाराजांच्या मळ्यातल्या अभंगानं, अरे कांदा मुळा भाजी अभगी विठाबाई माझी, असं म्हणत म्हणत त्यांनी सुद्धा या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. आणि म्हणून म्हणावं लागलं, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जिथे हरीची दास जन्म गीती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश, जिथे हरीची दास जन्म गीती. नवे नवे
या भारत देशाची माती सुद्धा इतकी पवित्र आहे, किती गोड सांगितलंय. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके है खिल जावा इतनी है दिल को आरज़ू तेरी नदियों में मैं जावा तेरे खेतों में ले रहा इतनी है दिल को आरज़ू कोई याद करे जो जमाना माटी पे मर जाना जिक्र में तेरा रे. इतक्या पवित्र आणि पावन कुळामध्ये जन्म झालाय. मग जर जन्मच जर झालाय तर या जन्माचं कधीतरी विशेषतः ऋण आभार व्यक्त करत चला. हा देह पुन्हा पुन्हा नाही, कितीतरी योनीतून फिरून यावं लागतं तेव्हा हा जन्म सापडतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग जर सापडलंय साहेब मला वाटतं या जन्माचं सोड करा का एक ना एक दिवस आपल्याला हा देह सोडायचा आहे. बरं काय तुम्हाला मी असं बोललेलं कळते ना, असं लय डोक्यावरून जात नाही ना, जर ऐकायचं या जन्मातून आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे. पण जात असताना या जन्मात कधीतरी तो देव आपलासा जोडावा आणि जोडल्यानंतर या जन्माचं सार्थक करून घ्यावं. तुम्ही इतक्या पवित्र पावन तालुक्यामध्ये, या पावन जिल्ह्यामध्ये, पावन राज्यामध्ये जन्माला आला. जरा बोलत चला खालची मंडळी, आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला ते राज्य कोणतं आहे? जरा मोठ्यानं बोला, मला बोललेली माणसं आवडतात. हा हा काय कोणत्या राज्यामध्ये जन्माला आला बाबा? कोणतं राज्य आहे? कर्नाटक. आपलं महाराष्ट्र. हा महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आला. महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आला. महाराष्ट्र ही भूमी कोणाची? जरा मोठ्यानं बोला. कोणाची? संतांची. संतांच्या भूमीमध्ये आणखीन ज्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला तो जिल्हा कोणता आहे? पुणे जिल्हा आहे. ज्या पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला यावं. आणखी थोडस पुढे जाऊन सांगेल. ज्या तालुक्यात जन्म झाला तो तालुका कोणता आहे? जरा मोठ्यानं बोला तुम्ही. कोणता तालुका आहे? शिरूर तालुका. या शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा जन्माला येण्याकरता सुद्धा भाग्य पुण्य असावं लागतं. कसं सांगू का? शिरूर तालुका म्हटलं का संतांच्या पदस्पर्शानं पुण्य झालेला, पावन झालेला तालुका म्हटलं तर कोणता तालुका आहे? जरा मोठ्यानं बोला. शिरूर तालुका आहे. सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हटलं तरी शिरूर तालुका आहे. सगळ्यात जास्त भाविक मंडळी बघितले तरी ते शिरूर तालुका आहे. सगळ्यात जास्त पंढरपूर, आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारे मंडळी बघितले तरी ते शिरूर तालुका आहे. सगळ्यात जास्त बाण कमी कोरणारे मंडळी बघितले तरी ते कमी म्हटलं एकटाच गोंगड गुतलंय मा वाजून. हा आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारी मंडळी बी आता शिरूर नाही पलीकडचा तालुका आहे. सांगण्याचा मुद्दा हा पवित्र आणि पावन कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला. मग जर जन्मालाच राहिलात ना तर या देहाचं, या जन्माचं विशेषतः ऐकधी तर ऋण आभार व्यक्त करत चला. साहेब मी सांगू का थोडं साहेब, हा जन्म पुन्हा पुन्हा नाही का गोड सांगितलाय. किती गोड सांगितलंय. अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा जग हे कोणाची सांग भल्या माणसा. कधी लागे कधी लागे कधी लागे लरे मेरा तुला गोडिया
करावं? किती गोड सांगितलंय. असे हा जन्म मोलाचा नको घालवू नको घालवू बघून घे बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता माया. मग जायचंय तर काय करावं? माणसं काय झालंय, माणसाला जायचंय पण जायचं हेच विसरून गेलोय आपण बाबा. पण विसरून गेल्यामुळे माणसाची फजिती व्हायला लागली. पण माणसानं हेच जर ओळखलं तर जीवनाचं सार्थक होतं. आणि सार्थक करण्याकरता जीवनामध्ये बाकी काही लागतच नाही. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत बाबा. कोणत्या? आदरणीय कृष्ण कृपांकी डॉक्टर विकासानंदजी बाबा मिसाळ म्हणतात, या जीवनामध्ये भावानं प्रेमानं जर देवाला जिंकलं तर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. भाव आणि प्रेम जर तुमच्या जवळ असेल तर बाबा परक जाणार सुद्धा आपल्या जवळ येऊन बस. सांगू का? जुन्या काळात आई, जुन्या काळात भाव आणि प्रेम होतं, पण हल्लीच्या काळात ते कुठेतरी कमी पडलं. जुन्या काळात या गद्यानं गावात ट्रॅक्टर आणला तर अख्खं गाव पाहायला जायचं. काय काय पाहायला जायचं? ट्रॅक्टर पाहायला जायचं. आता ट्रॅक्टर आणलाय पण आणि पलटी झालं तरी कोणी पाहायला जात नाही. सांगू का? तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. थोडासा काळ बदलला, काळानुसार माणसं बदलली बदलली बदलली, नवे नवे युगच बदलून गेलं. तुम्ही मात्र अशा दोन टप्प्यावर उभा आहात की अशा दोन टप्प्यावर उभे आहात की या जन्मामध्ये आल्यानंतर या जन्माचं कसं ऋण आभार व्यक्त करावं या दोन्ही टप्प्यावर तुम्ही आहात. थोडस मोकळं बोलून जाईल की या जन्मामध्ये देव प्राप्त करण्याकरता देवाची परम भाग्याची संपत्ती म्हणजे आपण भाव आणि प्रेम जोपासलं पाहिजे. पण भाव आणि प्रेम जोपासण्याकरता महत्वाचं लागतं ते आपलं अंतकरण. आणि अंतकरण जर अंतकरणामध्ये जर भाव आणि प्रेम जर जोपासलं तर महाराज म्हणतात, काही न लगे भावाची कार, काही न लगे भावानं प्रेमानं. आता शिक माईक चालू झाला. वाह धन्यवाद. हा, भावानं प्रेमानं देव जिंकता येतो. मग देवात जर जिंकायचा आहे तर महाराज भाव आणि प्रेम महत्वाचं आहे, पण ते राहिलं आहे. आणि सध्याच्या हल्लीच्या काळामध्ये देव भेटत नाही. बरीच लोक म्हणतात देव भेटत नाही. माय काय काय लोक म्हणतात मायना बर का, मायना पाय घिसले पार्या वाऱ्या करू करू, हा आशानं देव मिळत नाही. आपण म्हणतो नाही देव आशानं पावायचा. तुम्ही थांबा यांना म्हणून द्या. लय मगाच्या धरून आशा टाक मका सगळेच माया का पाहते जरा म्हणा जरा. देव आशानं पावायचा, देव आशानं भेटायचा, देव बाजारचा भाजीपाला मनी नाही भाव. सकाळी नाश्ता नाही दिला घरी मोठ्या मनी नाही भाव. मनी देवा मला देवा आशानं भेटायचा, देव बाजारचा भाजीपाला. आणि भावानं प्रेमानं देव मिळतो गड्या. भावानं प्रेमानं जर देव मिळवायचा तर हे महत्वाचं आयुष्यामध्ये जोपासावं. हे जर जोपासलं तर जीवन सार्थक लागेल. पण मग राहिलं नाही. का देव भेटत नाही? गोड उदाहरण सांगू का? वाक्य आवडलं तर नक्की प्रतिसाद द्या. का देव भेटत नाही सांगू का थोडस? कपडे झाले छोटे, कपडे झाले छोटे म्हणून लाज करून येणार बाबा. कपडे झाले छोटे, अरे लाज करून येणार. अन्न झालंय हायब्रिड, अन्न झालंय हायब्रिड म्हणून आरोग्य कुठून येणार. माणूस झालाय पैशाचा, माणूस झालाय पैशाचा
म्हणून माणूस की कुठून येणार आणि भक्ती झाली स्वार्थी, अरे देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट ना, देवाला प्राप्त करण्याकरता लागतो तो भाव आणि प्रेम, पण तो जोपासला तर जीवन कुठेतरी सार्थक लागेल. हे जर जोपासलं तर महाराज देव येतो. पण देव कोणता हे थोडस पुढे जाऊन सांगेल. की बरीच लोक म्हणतात की 33 कोटी देवता, 33 कोटी देवता काल नव्हते. समोर महाराज बसले, तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणीन पहावे पुराणे. एकच देव आहे बाबा, कालही एकच होता, आजही एक आणि उद्या एकच. थोडस मोकळं बोलू का? हा पुला तो देव करून घ्यावा, किंवा हरिपाठ उचका एक तत्व नाम दुर्डधरी मनाना हरीशी करून एकच. आपण एकही सरलोय ना. आपण काय झालंय, सोमवार आलाय की एकाची भक्ती, बुधवार आला की एकाची भक्ती, म्हणजे आपण वारानिशी देव बदलतो. देवाला सुद्धा संभ्रम आहे नेमकी कोणाचा. वारानुसार देव बदलू नका, एक देव आपला सगळा. एक थोडस मोकळं बोले. आज खरं तर आमच्या आबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलात. बाप आणि माय हे जगातले सगळ्यात मोठे, पांडुरंगापेक्षा सगळ्यात मोठी देवता म्हणजे माय आणि बाप आहे. यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. बाप तो बापच आहे. बाप किती मोठा आहे. एका ठिकाणी मी स्वतः कविता लिहिली. माझं नाव पण कविराज आहे, नावासारखं माणसानं वागावं. माझ्या कितीतरी कवितांचा संग्रह मी सांगून जाईल. किती गोड आहे बाप. हाय ऐका ना, माझ्या या दोन्ही ताई कीर्तनात बसले, दोन्ही दादाई कीर्तनात बसले, सगळ्या माता मौल्या बसल्यात. आता तुम्ही सगळे रडणार आहे. किती गोड बाप सांगितलाय. माझ्या डोळ्यातली आशा, माझ्या डोळ्यातली आशा कोणी मायेला सुद्धा, माझ्या डोळ्यातली आशा कोणी मायेला सुद्धा उरी गोष्ट बाबाची त्याच्या किती तिगळ उभ्या आयुष्याला, उभ्या आयुष्याला कशी मला लस, मला लस कुणी बाबा उरी गोष्ट बाबाची सांगता. आणखीन काय सांगितलंय? करायचे शब्द आहे. बाप घरी बाप घरी आपली माय आपल्याला उचलून घ्यायची. माय माय पुढे घ्यायची, माय 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 उचलून घ्यायची, पुढे घ्यायची आपल्याला. जरा मोठ्यानं बोला ना, खालची मंडळी जरा मोठ्यानं बोला. माय उचलून घ्यायची आपल्याला, कडेवर घ्यायची. पण तोच बाप आपल्याला उचलून घ्यायचा, पुढे घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती घ्यायच्या मागचं कारण काय? माय हा विचार करते, माय हा विचार करते, जे मी बघितलंय की माझ्या लेकरानं पाहावं म्हणून माय समरेषेमध्ये आपल्या लेकराला घेत असते. माय कडेवर घेते, पण तोच बाप खांद्यावर आपल्या लेकराला घेतो. का घेतो माहिती? जे मी बघितलं नाही ना, जे मी बघितलं नाही ते माझ्या लेकरानं पाहावं म्हणून बाप खांद्यावर घेत असते. बाप मोठाच, पण बाप कोणी कोणत्या कविकारानं, कोणत्या कथाकारानं मोठा केला असता. बाबा बाप दाखवला रागी, चिडलेला, संतापलेला, वैतागी बाप दाखवला. तिकडं जाऊ नको, बाबा मारतील असं म्हणणारा सुद्धा बापच दाखवला. पण थोडस अभ्यासानं बोलून जाईल. रामायण उघडा, रामायणामध्ये एक बाप सांगितलाय. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता, 14 वर्ष रडणारी कौशल्या माता सगळ्या जगाला दिसली गड्या, पण हा विचार कोणी केला नाही. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता सगळ्या जगाला डोक्यावर घेतली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला, तो दशरथ राजा मात्र अजून कोणाला दिसला. किती मोठा बाप आहे. आपुली कुर्बानी
मोठा आहे. आठवा ना, माय माय. ज्यावेळेस एखादी लेक माहेराला येते, भाऊबीजेचा सण असेल, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी देवाराया, वेड्या बहिणीची वेडी माया. पोरगी माहेराला आली नाही. माहेराला आल्यानंतर माहेराहून ज्यावेळेस सासरी निघते आणि सासरी जात असताना तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकून देणार आपला बाप असतो. पण ज्या दिवशी तो बाप संपतो नाही, त्या दिवशी माहेरातलं माहेर पण संपत. अरे माहेर 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 ज्यामध्ये केला जातो आहेर त्याला माहेर म्हणतात. ज्या दिवशी माहेरातला बाप संपतो, ज्या दिवशी माहेरातली माय संपते ना, त्या दिवशी माहेर नावाची गोष्ट संपते. किती मोठा बाप आहे, थोडस बोलून जाईल. इतका मोठा बाप आहे, इतका मोठा बाप या जगतामध्ये त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. किती मोठं वर्णन केलं या जगतामध्ये, त्याच्या इतकं किती बोलावं किती सांगावं, शब्द कमी आहेत गड्या. बाप इतका मोठा आहे या जगतामध्ये, त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. आपल्या लेकीचं लग्न व्हावं आणि लेकीचं लग्न झाल्यानंतर कधीच रडत नाही तो बाप. गड्या मला बाप सांगायचंय, 5 मिनिटं माझ्याकडे लक्ष देऊ नका. लेकीच्या लग्नामध्ये एखादी बहीण रुसावी. बहीण रुसल्यानंतर त्या बहिणीच्या पाया पडत असतो तो, त्याचं नाव आहे बाप. बाप बाप बाप. ज्या तुकोबारांनी शब्द लिहिले आहेत, बारकाई नाही का गड्या, आता सगळे तुकोबाराय म्हणतात तो बाप मोठाच आहे. त्याचं वर्णन आजपर्यंत कोणी केलं नाही. सगळ्यांनी बारकाईने मनाचे कान करून ऐकाय गड्या कीर्तन. आई, आता लोक श्रीमंत झाले दादा सगळे. आता आपण सगळी गरिबीतून पुढे आलोय. विश्वास आहे, सगळी लोक गरिबीतून मोठी झाली, आणि गरिबीतून आज पुढे तरी आपल्याकडे पैसा आलाय. आठवा आपला काळ, पहिला काळ आठवा. आपला बाप गरीब होता, गरीब. फाटक्या कपड्यावर आपल्या बापानं काही दिवस आयुष्य काढलं. आता कुठंतरी आपण त्यानं आपल्याला मोठं केलं, आणि आता कुठंतरी आपण त्याला चांगली कपडे घ्यायला लागलो. थोडस बोलून जाईल साहेब. एखाद्या मोठ्या गावचा बाजार असावा. आदल्या दिवशी त्या बापानं मेथीची भाजी उपटावी. त्या मेथीच्या भाजीला पाणी मारावं. त्या भाजीला पाणी मारून ते बारदानं ओलं करावं, आणि त्या बारदानं ओलं करून त्या दुसऱ्या दिवशी ज्या बारदानं ओलं करून टाकलं होतं त्या बारदाण्यात ती मेथीची भाजी भरावी. आणि तोच बाप पायी पायी त्या गावापर्यंत जातो. एखाद्या गाडीवाल्याला हात करत नाही माझा बाप. का करत नाही माहितीये? जर मी गाडीवाल्याला हात केला तर त्याला 5 ते 10 रुपये तिकीट द्यावं लागेल. आणि तेच 5 ते 10 रुपये जर मी जीव लावून ठेवले, माझ्या दिदीला आणि माझ्या दाद्याला चांगली कपडे घेईल हा विचार करणारा बाप आहे. तुम्ही आठवणा, आयुष्यभर लसणाच्या चटणीमध्ये त्या बापानं 1 चमचा तेल घ्यायला तो बाप जपत होता. पण तुमचं लग्न लावून दिलं त्या बापानं. आई, लग्न लावून दिलं त्या दिवशी त्या टोपाच्या त्या कढईमध्ये, त्या टोपामध्ये त्या बापानं तेलाचे डबे खाली केले. त्या बापानं माग पुढं बघितलं नाही. माझ्या दिदी करता, माझ्या दाद्या करता चांगला विचार करणारा बाप आहे गड्या. तुम्ही माहेरला यायच्या. माझ्या दोन्ही बहिणींचं नाव सांगून जाईल मी. माझी मयुरी ताई, माझी उषा अक्का माहेराला यायची. माझ्या आबाचं एवढं मोठं अंतकरण होतं ना, मयुरी अक्कानी माझ्या दोन्ही भावांना, उषा अक्काने दोन्ही भावांना ओवाळावं. आणि ओवाळल्यानंतर साडी द्यावी. साडी दिल्यानंतर सांगावं त्या बापानं बाजूला घेऊन माझ्या मयुरी अक्कीला, उषा अक्कीला विचारावं, ए पुरी, त्याच्या साडीमध्ये जर नाराज जर असतील ना बापानं, साईटला घेऊन तू गिन्ना 500 रुपये द्यावं. हे बापाचं अंतकरण असतं गड्या. बापा इतकं मोठं कोणी नाही, कोणीच करू शकत नाही. जो बाप आहे ना त्याला मागच ठेवलं. प्रत्येकानं त्याच्याबद्दल कोणी लिहिलेलं आहे. बाप बाप, अरे बाप आयुष्यामध्ये मागच राहतो. बाप किती मोठा आहे सांगून जाईल. ज्या बापाला कोणी त्याचं गुणगान गातच नाही, पण बाप हाडाची काढ करत असतो आपल्या लेकरांकरता.
कायम राबत असतो आपल्या लेकरांकरता. अरे एका दिवसाच्या डब्याची आई तयारी करते, वा म्हणतात लोक माझ्या आईनं मला डबा दिला. पण कधीतरी हा पण विचार करत ना दादा, आयुष्यभर जो डबा तयार करण्याकरता सामुग्री घरामध्ये आणून टाकतो तो बाप अजून मात्र कुठंतरी मागच राहिला. लय मोठा बाप आहे. थोडस पुढे जाऊन सांगल, सगळे रडताल आता तुम्ही. या जगतामध्ये त्याच्या इतकं मोठं कोणीच नाही. थोडस प्रसंग सांगून जाईल. म्हणून बापाला आज जर या आबांना जर खरी आदरांजली व्यक्त करायची तर लेख वाचली पाहिजे गड्या, असं समाज प्रबोधनाच्या माध्यमातून थोडस बोलून जाईल. साहेब बरीच लोक म्हणतात मी थोडस, तुम्ही सामाजिक क्षेत्रातली या ठिकाणी बसलात, थोडीशी बसलात, मी थोडस माफी मागून बोला. बरीच लोक डॉक्टर लोकांना वाईट वाईट म्हणतात. डॉक्टर लोक वाईट आहेत, ते स्त्रीभ्रूण हत्या करतात. डॉक्टर लोक कधीच वाईट नाही. आपण वाईट आहेत, ते आपल्या घरी येत नाही स्त्रीभ्रूण हत्या करण्याकरता. आपण त्यांच्या घरी जातो, त्यांच्या दवाखान्यात जातो, तेव्हा ते स्त्रीभ्रूण हत्या करतात. वाचली पाहिजे लेख. लेख वाचवा. लेखच खरं तर बापाची शान आहे. नवे नवे प्रत्येक क्षेत्रात आज लेखच पुढे आहे. बघा, क्या आपके टूथपेस्ट में नमक, अशी म्हणणारे कोण आहे? पोरगीच आहे. हा पण फक्त पुरुष मंडळी एकाच जाहिरात सुनेच्या. आपण कुठेतरी मागं राहिलो याचा विचार करा. थोडस बोलून जाईल. मी मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलो. मी वेळ घेणार थोडासा. माय आणि बाप निघून गेल्यानंतर काय अवस्था होते. मी मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलो होतो. वाढदिवसाचं कीर्तन होतं. आता म्हातारी माणसं पण केक कापायला लागले. जरा समजून सांगा काय त्यांना. जुन्या काळात तीच म्हातारी माणसं म्हणायची की वाढदिवस म्हणजे शोक दिवस, आणि आता तीच म्हातारी माणसं म्हणतात बड्डे माझ्या भावाचा हा जल्लोष साऱ्या गावाचा. काळ बदलाव माणसानं, जरूर बदलाव, पण एवढं पण बदलू नाही की आपल्या संस्कृतीचा आपल्याला विसर पडत. वाढदिवसाचं कीर्तन होतं. 100 वर्ष झाला होतं, आणि 100 वर्ष वाढदिवसाचं कीर्तन माझ्याकडे होतं. वाढदिवसाला गेलो, 5 वाजता गेलो, 7 वाजता कीर्तन होतं. ओमकार महाराज मी 5 वाजता एका खोलीमध्ये नेऊन बसवलो. मला ज्या खोलीमध्ये गेलो त्या खोलीमध्ये 4-5 महिलांनी केक कापला होता. अगदी आनंदानं खात होत्या. मला अनंत राऊतांची कविता आठवली. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदळावा, पाव्यातला सूरज येते ओठातून गळावा. सुरेश महाराज ती कविता मला आठवली, आणि ती कविता आठवल्यानंतर त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला. वा. पण त्याच खोलीचं निरीक्षण करत असताना एका भिंतीवर माझी नजर गेली. त्या भिंतीवर एक 7 ते 8 30 ते 35 वर्षाची तरुणी कैलासवासी नावानं फोटो मध्ये तरंगलेली होती. पहिल्यांदा विचार केला की या घरची मुलगी असावी. नाही नाही, या फोटोतलं आडनाव, या घरचं आडनाव एकच आहे, या घरची सून आहे. पण तीच फोटोची सरळ नजर खाली आली, आणि त्या फोटोच्या सरळ खाली एका 8 ते 10 वर्षाचं पोरग आपलं डोकं गुडघ्यामध्ये खुपसून रडत होतं. का रडतय, का रडतय? मायेंना विचारलं, ओ आई हे लेकरू का रडतय? हो आम्हाला नाही माहिती ते का रडतय. त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. त्याने कसं सांगितलं? 5 मिनिटानंतर त्याच माता माऊलीनं सांगितलं, ओ आई बाहेर जाणं, मला कीर्तनाची तयारी करायची, फेटा बांधायचा. त्यांना बाहेर काढलं, दरवाजा लावला, कडी लावली, लेकरा जवळ आलो. हे दाद्या का रडतोय? काहीच उत्तर आलं नाही. दुसऱ्यांदा हाक मारली, दुसऱ्यांदा सुद्धा काहीच उत्तर आलं नाही. तिसऱ्यांदा हाक मारली, पण तिसऱ्यांदा हाक मारताना विचारपूर्वक हाक मारली, छोटा भाऊ रे तू माझा, का रडतो? छोटा भाऊ म्हटल्यानंतर त्या लेकरानं असं डोकं वर उचलावं. ज्यावेळेस त्यानं असं डोकं वर उचललं नाही, माझ्या सुद्धा काळजामध्ये ते ठसलं गड्या. त्याचे डोळे लाल बुंद तापले होते. त्या लाल डोळ्यातून खरं तर टप 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 आसू खाली घसरत होते. रडत होतं ते 7 ते 8 वर्षाचं लेकरू. दादा म्हटल्यानंतर, भाऊ म्हटल्यानंतर ती लेकरू माझ्याकडे आशेनं पाहायला लागलं, आणि जवळ आलं. त्याला म्हटलं झालंय काय दाद्या, झालंय काय? त्यावेळेस त्यानं सांगितलं, म्हटलं महाराज माझ्या पायाला लागले, गुडघ्याला लागले. म्हटलं कुठं लागलंय, दाखवशील तर खरं? त्यावेळेस त्याने त्याची पॅन्ट वर केली, तर त्याच्या गुडघ्याला एवढी मोठी जखम झाली होती की त्या जखमेमध्ये असे खडे जाऊन रुतले होते, त्याच्यातून पाणी रक्त खाली चाललं होतं. म्हणलं वेड्या तुला एवढं लागलंय, तू तुझ्या आईला, तू तुझ्या वडिलांना का सांगितलं नाही? म्हटलं महाराज काय करू, 4 दिवस झाले तिला ओरडू ओरडू सांगतोय आई लागलंय ग. नाही कती महाराज. पहिल्यांदा माझ्या पायाला ठेच जरी लागली, तिच्या डोळ्याला पाणी यायचं, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला, पण आज ती नाही ऐकत. म्हटलं बोलणार, मी सांगतो तिला समजून.
शेवटी त्या लेकरानं आंबरडा पोडावा. ती 35 वर्षाची तरुणी कैलासवाच्या नावानं फोटो मध्ये तरंगलेली ती नाही. तिच्या दिशेनं त्या पोरानं हात भिरकवला. सांगा ना दादा, बोला नाही. किती दिवस त्या लेकरानं आई जवळ गाराणा सांगितली म्हणजे ती आई येईल नाही. म्हणून म्हणतात साबळी ग माझी आई, मला किती हो प्रेम दे, विजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरे. आई इतकं मोठं अंतकरण, बापा इतकं मोठं अंतकरण या जगतामध्ये कोणाच नाही. एखाद्या म्हातारीचं लेकरू जाऊ द्या, म्हातारीचं लेकरू गेल्यानंतर तिच्या लेकराच्या वयाचं एखादं लेकरू जर पुढून चाललं तर त्या लेकराला ती म्हातारी हाक मारते, ए पप्या इकडे. पप्या जवळ आला. पप्या तू माझा बाळ एकाच वर्गात होता ना रे. हा ग म्हातारी, एकाच वर्गात होतो. तुझं लग्न झालं ना? हा लग्न झालं. म्हातारी तुला किती लेकर आहे? म्हातारी मला 2 लेकर आहे. एक मराठी शाळेत जात, एक खर तर माध्यमिक शिक्षणाला जात. होय बाळ्या, होय रे पप्या, माझा बाळ्या तू एकाच वर्गात होता. हा म्हातारी एकाच वर्गात होता. माझा बाळ्या अपघातामध्ये मेला रे. आज जर माझा बाळ्या जिवंत असता तर माझ्या बाळ्याचं सुद्धा लग्न झालं असतं. हा त्याला सुद्धा तुझ्या लेकरांसारखी 2 लेकर असतात. म्हातारीचा असा टन 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 हात ओढावा आणि त्या पप्याच्या डोक्यावरून हात फिरावा. म्हातारीचा आशीर्वाद मिळतो त्या लेकराला. सांगू का, या जगतामध्ये फार मोठं अंतकरण असतं गड्या बापाचं मायेचं. पण तुम्ही म्हणता महाराज एवढं लोकाला सांगता, स्वतःच काय ते अगोदर सांगा. लोकाला लय सांगताय. माझ्या समोर बसलेली माणसं, माझ्या समोर बसलेली माणसं अनुभवी माणसं आहेत, हुशार आहेत. तुम्ही म्हणता महाराज लोकाला सांगता, तुमचं काय? तुम्ही एक पाठच करून बसलात, लोका सांगे. हा मला माहिती तुमचं पाठ आहे, सगळ्यांचं पाठ आहे, पाठ आहे सगळ्यांचं. थोडस विचारून जाईल, थोडस बोलून जाईल. सगळी लोक म्हणतात लोकाची माय, लोकाचा बाप कुठपर्यंत सांगता, स्वतःच सांगा काहीतरी. सांगितलं पाहिजे आम्ही आमची माय, आम्ही आमचा बाप, तर लोकांना सांगण्याचा अधिकार आहे. लोक कार्यक्रमाला येऊस्तोवर बाबा लय फोन करतात. कार्यक्रमाला रोज महाराष्ट्र भेटतो, अभिमानानं बोलतोय असं काय नाही. थोडस बोलून जाईल. महाराष्ट्रभर हिंडत असताना, फिरत असताना लोक फक्त कार्यक्रमाला येऊस्तोवर फोन करतात महाराज. पण एकदा की कार्यक्रम संपला, एकदा की कार्यक्रम संपला, महाराज निघून गेले. महाराज कांत्या पुलावून खाली उतरल्यात, कांत्या नळीत घुसल्यात, कोणाला घेणं देणं नाही. पण घरी जाऊस तर आमच्या रस्त्याकडे टक लावून वाट पाहणारी आमची माय आणि आमचा बाप आहे. यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. हाच खरं तर या जगतामध्ये त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. किती बोलावं, किती बोलावं, बाप आणि माय मोठीच आहे. हाच खरं तर आमच्या दादांमाग आमच्या आई, खरं तर कुसुमाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आज त्यांचं सुद्धा अंतकरण तितकंच मोठं आहे. आई सुद्धा मोठीच आहे. किती वर्णन आहे, किती मोठं वर्णन आहे. महाराज आई सुद्धा तितकीच मोठी आहे. म्हणून एका ठिकाणी वर्णन आहे, हाडाचे तू काढ करो केरळाचे या 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 तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी तुझ्या चिमुकल्या तुझ्या चिमुकल्या कुछ कुछ बुझोय अनमोल जन्म, अनमोल जन्म, अनमोल जन्म दिला उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला उपकार फिटणार नाही. अनमोल
आई इतकं तर मोठं कोणीच नाही, सबसे बडी आहे माँ. अरे माँ देते तुला, आई सुद्धा तितकीच मोठी. पण काय झालंय सध्या महाराष्ट्रात, तुम्ही अनुभवानं थोडस पाहतोय साहेब बरं का, काय झालंय सध्या महाराष्ट्रात थोडस चित्र बिघडलं. काय बिघडलंय? सध्या आपल्या माईवर कोणी प्रेम करत नाही. माई मोठीच आहे पण माईवर कोणी प्रेम करत नाही. माई मागच, माईवर प्रेम करत नाही. आता सध्या महाराष्ट्रातल्या बरं का साहेब, महाराष्ट्रातल्या तरुणांची स्टेटस चेक करा. महाराष्ट्रातल्या बरं का बाबा, तरुणांची स्टेटस चेक करा. तरुणांच्या स्टेटसला ती नाचणारी पोरगी आली महाराष्ट्रात. बरोबर बरोबर आली, सगळ्यांची स्टेटसला तीच आहे. लोक नवे तर या मध्ये ती क्लिप व्हायरल झाली. ती म्हटला गाई ऐकायची, गाई जर्सी गाई ऐकायची म्हटलं, पण ती ठेवायचं कार्यक्रम. इथपर्यंत लोकांची मजल गेली. सांगू थोडस पुढे जाऊन, लोक कोणावरही प्रेम करतात, पण प्रेम तिच्यावर करण्यापेक्षा आपल्या माईवर प्रेम करा. आपली माय तिच्यापेक्षा 10 पटीनं सुंदर आहे. तिच्यावर जर प्रेम केलं तर आयुष्य पुढे तरी सुंदर झाल्याशिवाय राहणार. फार गोड आहे आपली माय. किती गोड आहे सचिन दादा, मी गोड सांगून जाईल किती गोड आहे माय. तू कितनी प्यारी बापावर प्रेम करावं. आणि हे जर प्रेम केलं तर ही मिरासी होईल. आणि ही मिरासी जर ओळखली, माझ्या वडिलाची मिरासी माझ्या वडिलाची मिरासी माझ्या मिराशी बाबा, मिराशी असल्यामुळं आम्ही हा सोहळा तुझी चरण सेवा पांडुरंगा. बाप आणि माय मोठीच आहे, पण आम्ही देवा मिराशी गत जर तुझ्यावर प्रेम केलं तर तू आमचा सांभाळ करशील का? थोडस 5 मिनिटच राहिलेत माझ्याकडे, वेळ कमी बोलामध्ये चांगले रण काढायचे. आता कसं आहे, तुम्ही आले का मला जडपणत आले जरा. हा असू द्या. महाराज म्हणतात की मिराशी म्हणजे आमची परंपरा आहे. परंपरा जर असेल तर ज्या परंपरेनुसार आम्ही आई वडिलाची सेवा केली तर आमचं देव रक्षण करल का? महाराज म्हणले नक्कीच करणार. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. हा देव सुद्धा बाबा एक गोड वाक्य सांगू का? देव चांगल्या लोकांची परीक्षा नेहमीच घेतो. बाबा देव चांगल्या लोकांची परीक्षा नेहमीच घेतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना भरपूर देतो, पण त्यांची साथ कधीच देत नाही. हे जगाच्या बापाचं वैशिष्ट्य आहे. थोडस पुढे जाऊन बोल. तुकोबारायने ज्याप्रमाणे भक्ती केली त्याप्रमाणे देवानं त्यांचा सांभाळ केला. आणि सांभाळ कसा केला थोडस पुढे जाऊन सांगेल.
कसं गेला तुकोबारायच्या घरी एकदा पित्र होते. पित्र साहेब बरीच लोक आहे आता या रूढी परंपरेला मानायला तयार नाही बाबा. हे बघतो तुम्ही जपलं हे जेवढं आता डोक्यात टोपे तोपर्यंत आहे. आता एकदा की या टोप्या संपल्या की अवघड होणार आहे, पुढे अवघड होणार आहे. आता लोक म्हणतात विज्ञान पुढे गेलं, विज्ञान पुढे गेलं, लोक बुट घालून जेवायला लागली, बुट घालून जेवायला लागली. विज्ञान अजून थोडस पुढे जाणार आहे, आणखीन पुढे जाणार आहे, आणखीन थोडस पुढे जाणार आहे. ज्या दिवशी बुटात जेवणार त्या दिवशी आणखीन क्रांती होणार, आणखीन क्रांती होणार आहे. सांगू का थोडस क्रांती होणार आहे. क्रांतीची गरज आहे पण अशी क्रांतीची गरज नाही. सांगू का थोडस अभ्यासानं बोलेल. एक नासा कंपनी आणि एक आता खरं तर ज्यांचं चंद्रयान 3 त्यांचं नाव काय, त्या कंपनीचं एक नाव आहे इस्रो आहे का, ISRO ही कंपनी आहे. नासा आणि प्लस नासा किंवा इस्रो कंपनी यांचं मिळून अजून एक कंपनी त्याला अटॅच आहे, पण तिचं नाव काय मला माहिती नाही. या 3 कंपन्यांना अटॅच चंद्रयान 3 चंद्रावर चाललंय, ज्याचा प्रवास अगदी 47 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. अभ्यासानं थोडस बोलेल. नासा कंपनीने ती टेक्नॉलॉजी तयार केली, पण टेक्नॉलॉजी तयार केल्यानंतर नासा कंपनी ज्यांच्या आधारावर ती टेक्नॉलॉजी तयार केली त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे पंचांग. पंचांग एवढं हुशार आहे, जेवढं नासा कंपनी सांगू शकत नाही तेवढं आमचं पंचांग 1 वर्ष अगोदर सांगतं. नासा कंपनीला या वर्षीच सूर्यग्रहण कधी होणार आहे 1 महिना अगोदर कळतं. कोणाला? नासा कंपनीला. पण नासा कंपनीपेक्षा आमच्या घरात कालनिर्णय नावाचं कॅलेंडर आहे, खरं तर महालक्ष्मी नावाचं कॅलेंडर आहे, त्याच्यामध्ये पंचांग नावाची गोष्ट नमूद केली. त्या पंचांगामध्ये 1 वर्षभर अगोदर सांगितलं गेलंय की तुमचं या वर्षीचं सूर्यग्रहण कधी होणार आहे आणि या वर्षीचं चंद्रग्रहण कधी होणार आहे. मग 1 वर्ष अगोदर सांगणारा श्रेष्ठ, 1 महिना अगोदर सांगणारा श्रेष्ठ? जरा मोठ्यानं बोला. कोण? 1 वर्ष अगोदर सांगणारा श्रेष्ठ. आमचं अध्यात्म 10 पावलं पुढंच आहे. तुकोबारायच्या घरी पित्र होती आणि पित्र असल्या कारणानं तुकोबारायच्या पत्नीचं नाव काय बाबा? जिजाऊ. जिजाऊ महासाहेबांना खरं तर कळालं की आपल्या घरी आज पित्र आहे, मग काय करावं? तुकोबारायला हाक मारली, मालक इकडे या. विको थोडासा कवी आवाज, मालक इकडे या. आणि तुकोबाराय आले. काय म्हणतात जिजाऊ? ते जिजाऊ महासाहेब म्हटल्या आपल्या घरात आज पित्र आहे, एक काम करा रानात जा, पाऊस तर काही पडत नाही पण जेवढ्या पालेभाज्या उगवल्यात तेवढ्या पालेभाज्या घेऊन या, थोडस गहू बरडू, कोणाकडून गहू मिळालं तर गहू या घेऊन, आणि तेवढ्या भाजीपालात घेऊन या ना, आपण आज पित्र जीव घालू. तुकोबाराय रानात निघाले. पण रानात जात असताना फुटकाची विना, त्याला किती तारा बाबा? 2 तारा. हर दगडाच्या टाळातून गायले अभंग. आम्हाला टाळाचा थोडा जरी कणा उडाला तरी जमत नाही, म्हणतात टाळ नगरला भरून आणा. आता परमार्थ अपडेट आला, आम्हाला थोडा सुद्धा इको कमी पडला का सिस्टीम वाल्याला आम्ही परेशान केल्याशिवाय सोडत नाही. सांगू का हा बाबा, जिथल्या तिथं परमार्थाला विश्वास आहे. आणि महाराज तुकोबारायचा फुटकाच विना, त्याला 2 तारा, दगडाच्या टाळातून गायले अभंग. भजन करत करत निघाले. रामकृष्ण हरी जय जय. माझ्या मागे म्हणणार सगळे, कोणीच म्हणणार नाही, तुम्ही कोणी म्हणणार नाही, सगळे मंडपातले म्हणतील. आवाज आला पाहिजे. हे बघा कॅमेरा आहे, तुमच्या सगळ्यांचं चित्रीकरण होणार आहे. असे चेहरे जरा असं चांगले करा जरा. हा 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 हा. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण बोला बोला. रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. मोठ्या वा वा वा. असं भजन करत करत माझे तुकोबारायला गेले. मला मीराशी या शब्दावर बोलायचे बाबा. भजन करत करत निघाले. भजन करत असताना
एका तालीवरून एका बांधावरून तुकोबा राहायला चालले होते. जुन्या काळात चोऱ्या व्हायच्या. चोऱ्या कशाच्या? पैशाच्या नव्हत्या. पैसा नव्हताच तर होतील कशाच्या? आता पैसा आला आणि पैसा आता आल्यामुळे आता पैशाच्याच चोऱ्या व्हायला लागल्या. जुन्या काळात जे होतं त्याच्याच चोऱ्या व्हायच्या. एखाद्यानं हरभरा उपटून ठेवला का हरभऱ्याची कडपत चोर. एखाद्यानं गहू कापला का गव्हाची त्या 5 पेंड्यानं काय म्हणतो आपण, हा पाचुंदा चोर. एखाद्यानं चांगलं काहीतरी काम करून ठेवलं का त्या कामाची चोरीच कर. महाराजांसमोर पकवाजाला वाजवाय बसले का पकवाजाचे गट्टेच काढ, गरीब पोराला इट्टी दांडू खेळायलाच नाही. म्हणजे अशा चोऱ्या व्हायच्या. अशा चोऱ्या करून काय उद्धार होणार? तुकोबा राय ज्या रस्त्यानं चालले होते तिथं सावकाराकडे 5 मजदूर होते कामाला, पण त्या मजदुराचं कामावर काय लक्ष लागना. तुकोबा राय बांधावरून चालले, पण बांधावरून जात असताना त्या सावकारानं तुकाराम महाराजांना बघितलं. हो तुकशेठ इकडे या. तुकाराम महाराज म्हटले कशा करता बोलवलं सावकार? हा आमच्या घरा आमच्या एवढ्या वावरामध्ये गहू कापतात एवढा कापू लागला. फार उपकार होते. हा आमच्या घरी पित्र येतात. मग गहू कापू जर लागलो तर माझी जिजाई मला नाही माझ्या पांडुरंगाला शिवाय देते. मग काय करावं? नाही नाही एक काम करा, एक काही करा पण एवढा गहू कापू लागा. नाही विलाज झाला. तुकोबा रायला कैचीत धरलं. कोणी? सावकारानं. सावकार म्हटलं एवढा गहूच कापावा लागल. तुम्ही लोकांना लय सांगता, मग तुम्हीच कोरडे पाषाण. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. तुकोबा रायला का म्हटले? तुम्हीच म्हणता ना जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकार. मग तुम्हीच आणि बाबा आपल्याला कैची धरण्याकरता काय काय लोक प्रमाण पाठ करतात. हा आपण जर वारीला गेलो नाही ना तर आपले लोक म्हणतात महाराज लोकाला सांगता पंढरीचा वार करीन वारी चुकून येते. हा तुम्हीच गेले नाही. त्याला म्हटलं का बाबा आमचं चुकलं तू नाही गेला की म्हणणार महाराज तुम्हीच लोकांना म्हणता ना ठाईचं बैसुनी. म्हणजे अशी काय काय लोक आहे गुरुजी बरोबर ना. आणि महाराज ते तुकोबा राहायचं नाही विलाज झाला आणि तुकोबा राहायला गहू कापायला लागला. पण इकडे जगाच्या मालकाला काळजी वाटू लागली. आता जर आपण गहू कापू आता जर तुकोबा राहायच्या घरी जर गेलो नाही तर जिजाई मला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या मालकानं काय केलं? जगाच्या मालकानं काय केलं? स्वतः गणपती बाप्पाला हनुमंतरायाला बोलवलं. हनुमंतराय आले आणि दंडवत घातलं माझ्या पांडुरंगाला. कशा करता बोलवलं? बैल वा. कोणाला म्हटले? हनुमंतरायाला म्हटले बैल वा. हनुमंतरायाने गदाच खाली आपटवली. म्हटले काय वाटतं का नाही तुम्हाला? मी एका गदेत राक्षस मारले आणि तुम्ही मला म्हणता बैल वा. तुम्हाला काय वाटतं का नाही? नाही नाही असं नाही, पण आपल्याला तुकोबा राहायच्या घरी जाण्याकरता बैल व्हायचा. हो त्यांच्याकरता बैल काय काय बी व्हायला तयार आहे. श्वान याती श्वान कुत्रा व्हायला सुद्धा तयार आहे. हनुमंतराय म्हटले. हनुमंतराय बैल झाले. गणपती बाप्पाला बोलवलं. गणपतीराया सुद्धा बैल झाले. 2 बैल गाडीला तयार केली. आता गाडी तयार करणं गरजेचं होतं. गाडी तयार केली. गाडी घुंगराची. गाडी तयार झाली. गाडी तयार झाल्यानंतर गाडीत लापशी करता कणी लागते. ती कणी गाडीत भरली. कणी भरली. कामधेनूचं तूप गाडीत भरलं. भाजीपाला गाडीत भरली. हा लगबग सुरू झाली. लगबग माझ्या रायाची. जिजुरीचं नाही बरं का ती वेगळं आहे. हा लगबग माझ्या रायाची हाव देऊला जायाची गाडी मंगराची आली विठोबा रायाची करुणी तयारी बांधलं गाडूड गणपती बाप्पा गाडी हाकतोय पुढ आवड मला बोलावा जायाची आवड मला बोलावा जायाची हाव देऊला जायाची गाडी मंगराची आली विठोबा रायाची. आणि बाबा गाडी भरली. गाडीचा खळखळ आवाज. भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. पंढरपुराहून गाडी आली. पुढं देहू मध्ये गाडी आली. हा देहूत गाडी आली. तुकोबारायचं रूप घेतलं देवानं. हा तुकोबारायच्या घरी गाडी येऊन उभी राहिली. हाक मारला ए जिजे बाहेर. जिजाई बाहेर आल्या. तुकाराम महाराजांचं रूप बघितलं. तुकाराम महाराज गाडी घेऊन आले. गाडीमध्ये डोकं बघितलं. गाडीमध्ये कणी गाडीमध्ये कामधेनूचं तूप आहे. भाजीपाला आहे. आंबाबाईचे फार मोठे भक्त होते आमचे जिजाऊ. पहिल्यांदा तुझ्या भाजीपाला आणि ते कणी खाली नाही घेतली. आंबाबाई पळत गेल्या. आंबाबाई माव मालक आज बदलले आणि फार मारतो सोडून संसाराला लागले. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे. तू अजून 5 उपवास करीन. आंबाबाई रोड मध्ये आली. आंबाबाई म्हटली मनातल्या मनात म्हटली हे आमचे आले तुमचे अजून गहूच कापी द्या. आता काय करावं काय करावं. आता महाराज
देवानं बाबा लापशी खाली करण्याकरता सांगितलं, ती कणी खाली करण्याकरता सांगितलं आणि बाबा कणी खाली घेतली आणि कणी खाली घेतल्यानंतर लापशी तयार केली जगाच्या मालकानं. आता जगाचा मालक लापशी तयार करणार म्हणलं ती लापशी काय थोडी असणार का. लापशी तयार झाली पण लापशी खाण्याकरता कोणी येईना. वरून देवानं कामधेनूच्या तुपाची फोडणी दिली आणि फोडणी दिल्यानंतर त्याचा वास सुटला. लोक वासावासाने जेवायला गेली आणि जेवण तयार झालं. पण मात्र इकडं संध्याकाळची वेळ झाली. तुकोबाराय म्हटले लय काम केलं गाड्या, आता बास. 12 वाजत आले, आता कवर काम करायचं. म्हणले बास, आता एक काम करायचं. सावकाराला म्हटले मी आता घरी जातो. हा सावकार म्हटले मी खुश आहे तुझ्यावर, ह्या 5 पेंड्या उचल. 5 उचलला आणि तुकोबाराय घरी निघाले. तेवढ्यात देवानं सगळं आपलं आवरलं आणि देव निघून गेले. पण मात्र तुकोबाराय घरी येत असताना जी लोक जीवन चालली होती ती लोक म्हणायची तुकाराम महाराज काय लापशी केली होती, अशा कितीतरी विड्या गेल्या पण अशी लापशी आम्ही कधी खाल्ली नाही आणि खाणारही नाही. तुकाराम महाराज म्हटले अजून भांडायचे, तुमचं काय डोकं बिकं फिरलं का काय. तुकोबाराय घेऊन चालले होत्या पेंड्या आणि घरी गेले. पेंड्या खाली टाकल्या, हाक मारल्या जिजाऊंना, जिजाऊ मासाहेब, जिजाऊ बाहेर या. बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर म्हटले या पेंड्या घ्या भरडा आणि याची लापशी तयार करा. लापशी तयार करा म्हटल्यानंतर जिजाऊ आंबाबाई पळत गेल्या. आंबाबायो आतापर्यंत माव मालक चांगलं होतं आणि आताच्या आता बिघडलं. आंबाबाई म्हटले आता आमचे गेलेत आणि तुमचे आलेत. आणि महाराज अशा पद्धतीने देवाची, खरं तर देवानं ज्यांच्या घरी पित्र जीव घातली त्या संताचं नाव आहे तुकोबाराय. सांगू का, हा आपला भाव आणि प्रेम आपली मिराशी जर असेल तर देव सुद्धा आपल्या घरी पित्र जीव घालण्याकरता तयार आहे. पण पित्र जीव घालण्याकरता आपण सुद्धा त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. ते कोणतं, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला डारवंडा, केला भोगवट्टा आम्हा लागे. एका चरणावर आपण बोलण्याचा प्रयत्न केलाय. वेळ संपलेली आहे, 12:15 वाजले. वेळ कसा संपला मलाच वेळ लागला नाही. म्हणून खरं तर या ठिकाणी सगळेजण आपण उपस्थित आहे. दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना आज खरं तर दादांमागं अविनाश दादा आहेत, आबांमागं खरं तर अविनाश दादा आहेत, युवराज दादा आहे, आमची मयुरी अक्का असेल, उषा अक्का असेल, दिलीप दादा असतील, कैलास दादा असतील, विराज दादा असेल, आर्यन दादा, सुंदरराव, दौलतराव, शिवाजीराव, बाळासाहेब, बाबासाहेब, भास्करराव, असा मोठा परिवार. या परिवारामध्ये खरं तर आज आपल्या सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आज आमच्यातून निघून गेलंय. गोड असा कार्यक्रम या परिवारानं आयोजित केला, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी ऋण आभार व्यक्त करतो. यासाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. माझे लाडकी परमार्थिक स्नेही, अगदी जीवलग, प्राणप्रिय, कंठस्थ, अगदी कोळगाव या ठिकाणी आमचे अगदी अगदी जीवलग. पुढे जायचं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये कीर्तन सेवा करत असताना ज्यांचा मला वारंवार फोन असतो, नवे नवे त्यांच्याच नियोजनात बरीच कीर्तन मला असतात. आदरणीय आमचे विश्वासरावजी थोरात साहेब,
त्यांनी या ठिकाणी प्राचरण केलं आणि इथपर्यंत येण्याचा योग मिळाला. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायबरी या युक्तीप्रमाणे इथपर्यंत येण्याचा योग मिळाला. सगळे गोड मंडळी गोड मंडळींच्या सानिध्यामध्ये गोड असं कीर्तन करण्याचा योग मिळाला. सगळ्या टाळकरींनी गोड साथ दिली. तुमच्या सगळ्यांचे आभार. सांभाळून घेतलं त्याबद्दल आभार. ह्याचप्रमाणे दोन्ही मृदुंगाचार्य आमचे ओमकार महाराज असतील, अजित महाराज असतील, आमचे खरं तर सुरेश महाराज गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार. सगळेजण गोड असा स्पीकर, त्यांचे सुद्धा आभार. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देत असताना बरं का इकडे लक्ष द्या. इकडे मी संपले माझं कीर्तन. काही चुकलं असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे, काही चुकलं असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे, काही चुकलं असेल ज्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करावं, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करावं, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करावं, ज्यांना एकही नाही त्यांनी सगळे प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन यायचे. नाही त्याची काही गरज नाही. आमचा बाप श्रीमंत आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, आणि म्हणून बापच श्रीमंत आहे. आजच्या कीर्तनातली शेवटची चाल हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं आजच्या कीर्तनातली शेवटची चाल हवामान तज्ञांचा अंदाज आहे की हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं आजच्या कीर्तनातली शेवटची चाल 12:15 आणि हवामान ढगाळ असल्या कारणानं कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव हवामान तज्ञांचा अंदाज आहे ढगाळ असल्या कारणानं काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. आणि वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.